गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आता वाजलेले आहेत 7 आणि नानाजाने मला उठवलेलं आहे। आता आम्ही जातोय आता स्विमिंगसाठी पोहण्यासाठी आमच्या विहिरीकडे। तर तिथं आज लास्टचा दिवस आहे माझा इथे गावाकडे। आज रात्री जाणार आहे मी पुण्याला। तर आता बघूयात, नानाजा पण येणार आहे पुण्याला 2-4 दिवसामध्ये। आमचं घराचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू करायचं आहे आणि इथे अन्नापाशी कोणी नाही आहे सोबत, तर तो थांबतोय थोड्या हेल्पसाठी। इकडे मागं बघा, इकडे जो राजमा लावलेला आहे त्याला स्प्रिंकलर लावलेला आहे बघा। स्प्रिंकलरने पाणी द्यायला चालू आहे इकडे। आणि रात्री म्हणजे काल मी जास्त शूट नाही करू शकलो, सॉरी त्याच्यासाठी। बिकॉज आमचा एक बैल होता छोटा 2 वर्षाचा, त्याचं आजारामुळे काल मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे मूड नव्हता कोणाचाच आणि आम्ही जास्त शूट वगैरे काही केलेलं नाही आहे। सो आत्ता जाऊयात आपण पोहण्यासाठी। हा बघा नानाजा थांबलाय, येतोय। अण्णा गेलेले आहेत पुढे। आता जाऊन मस्त पोहून मग जायचं आहे परत घरी। त्याच्यानंतर केजला जायचं आहे थोडंसं, आणि खवा पण आणण्यासाठी जायचं आहे। आई मम्मीने सांगितलं आहे खवा आणण्यासाठी, तर तिकडे शिंदेवाडीला पण जायचं आहे। चला जाऊयात, आता मज्जा करूयात, पोहूयात। तर मित्रांनो हे बघा, हे स्प्रिंकलर आहे ज्याने पाण्याची बचत होते, आहे ना नाना? है नाना? हां, कमी पाण्यामध्ये जास्त भिजून होतं याने। बघा हे असं सर्कलमध्ये फिरत राहतं, ज्याच्यामुळे लांबपर्यंत भिजतं। जेव्हा पाण्याने बोरने जेव्हा सोडतात ना पाणी पाईपने, तेव्हा जास्त पाणी जातं। पण याने कसं आहे की कमी पाण्यामध्ये जास्त भिजतं। बघा हे गोल 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 असं फिरतं, हे बघा। आणि याचं जे पाणी आहे ते लांबपर्यंत येतं, इथपर्यंत। हे बघा, इथपर्यंत येतं हे पाणी। हे एक मस्त जुगाड आहे। आणि दुसरं आहे ठिबक। ठिबकने पण असंच होतं, पाणी जास्त वेस्ट जात नाही आणि आपलं जे धान्य आहे ते पण भिजून निघतं पूर्ण। इकडे ऊसामध्ये तो ऊसाचं झालेलं आहे, हे बघा। मॉर्निंग, गावाकडची सकाळ। तर मित्रांनो तिकडं आपण बघितलं की स्प्रिंकलर चालू आहे आणि ही आहे तूर, ज्याला शेंगा आल्यात पण भरलेल्या नाही आहेत। भरलेल्या नाही आहेत म्हणजे हे बघा, शेंगा आलेल्या आहेत पण याच्यामध्ये आणखीन काही खाण्यासारखं नाही आहे। हे आणखीन 7-8 दिवसामध्ये खाण्यासारखे होतील। इकडे बघा, इकडं पोहायला चालू आहे पोरांचं, उगाच गोंधळ करतात, हे बघा। त्याच्यानंतर तिकडं एक पीक आहे, तुम्हाला दाखवतो। हळद आहे, ती हळद नाही, सॉरी, अद्रक आहे। इकडे बघू शकता, ह्या रानामध्ये ज्वारी लावली आणि गहू लावलेला आहे या रानामध्ये। आणि इकडं आहे अद्रक, तुम्ही बघू शकता। इकडे पण तूर आहे एका साईडला। आणि हे बघा, ही आहे इकडे बघा। हे असं असतं बघा, हे सगळं याच्यामधून पाणी सोडलं जातं प्रत्येक याच्यासाठी। त्याच्यानंतर इकडं जे आहे, इकडे आहे शेततळं बोलतात याला, म्हणजे शेतात जास्त पाणी राखीव ठेवलेलं असते याच्या, म्हणजे याच्या थ्रू ठेवतात। जर समजा कधी बोरला पाणी नाही आलं, विहिरीला पाणी जास्त नसेल, तर याच्यामधलं राखीव पाणी यूज करतात आणि शेतीत पाणी देण्यासाठी। हे बघा, इकडे मस्त झाडं आहेत आंब्याची। इथून आहे मध्ये जाण्यासाठी दरवाजा। दरवाजा मोडलेला आहे सध्या, बट हे बघा पूर्ण भरलेला आहे तळ पूर्ण।
बघा, याच्यामध्ये मासे पण आहेत मित्रांनो. हे बघा, हे तळ आहे. याच्यामध्ये जो बॅलर दिसतोय त्याच्या खाली मोटर आहे त्याची तळ्याची. हे आहे कंपाऊंड केलेलं त्या तळ्यासाठी. हे इकडे चिंचाचं एक झाड आहे बघा, साईडला छोटंसं, आणि डाळिंबाचं एक झाड आहे इकडे. हे बघा, हे वरतून टाकलेलं आहे कापड आणि इकडच्या साईडने पॅक केलेलं आहे. मस्त आहे, फुल भरलेलं आहे पाणी. याच्यामध्ये पोहता नाही येत कारण हे साठलेलं पाणी असतं भरपूर दिवसाचं. विहिरीत पण असतं, पण विहिरीत कसा उपसा चालू असतो. तर पावसाळ्यामध्ये तिकडचा उपसा कमी आहे, विहिरीमधला जास्त आहे. जो विहिरीमधला जास्त उपसा नाही आहे. तर हे सगळं आहे आमच्या गावाकडे. मज्जा येते, मस्त वाटतं. तर मित्रांनो, हा आऊत धरलेला आहे अण्णांनी. म्हणजे हे जे गवत असतं हे धरल्यावरती हे गवत बुडातून एकदम असं मोकळं होऊन जातं, आहे ना नाना? पूर्ण गवत निघून जातं, त्याच्यामुळं जास्त खुरपत वगैरे बसायची गरज नाही पडत. आता हे पूर्ण रान करायचं आहे त्यांना बैलासोबत. हे बैल आणि हे आरामात ओढतात, त्यांना काय असं हे नसतं, सवय असते त्यांना, ताकद भरपूर असते त्यांच्यामध्ये. चला आता हे करतायत अण्णा. आता जाऊयात आपण. स्प्रिंकलर बदलायचं आहे, स्प्रिंकलर बदलूयात आपण. चला ते पण दाखवतो कसं बदलायचं ते. चला आपण बदलूयात स्प्रिंकलर. नानाच्या आणि मी स्प्रिंकलर बदलणार आहोत. आता चिखलात जायचंय, मजा येणार आहे. यो चलो चला मग, चलो आओ पीछे पीछे, मागे मागे ये मागे. यस. तर मित्रांनो, आपलं स्प्रिंकलर बदलून झालेलं आहे बघा, इथून तिथपर्यंत बदललेलं आहे. आता जाऊन घरी हे बघा, हात इकडे बघा, पाय पण
हे असे सगळं चिखलात मस्त मजा येते. आता जाऊन घरी जाऊन जरा फ्रेश होतो, थोडंसं खातो आणि मग जायचं केजला. राईट डो हे बघा, हे नंगा पुंगा बच्चा. किधर रे, किधर काय रे तू? चला जाऊयात आता घरी. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत केजवरून जाऊन. सामान आणलेलं आहे थोडंसं. आता आज लास्टचा दिवस आहे, सो एक छोटासा प्लॅनमध्ये चेंज आहे थोडासा. आता आम्ही जातोय पोहण्यासाठी परत विहिरीमध्ये. अविनाश माझा भाऊ आहे, हा त्याचा मुलगा, लहू नाव आहे त्याचं, पण आम्ही त्याला प्रेमाने भड्या बोलतो. आणि नानाजा येतोय आता. तर आम्ही तिघंजण जातोय आता पोहण्यासाठी. तर मला जमत नाही एवढं, बट ठीक आहे, थोडंफार जमतं. सर्वाईव्ह करू शकेल पाण्यात एवढं तरी मला जमतं. तर चला जाऊयात आता, मस्त मज्जा करूयात 1-1.5 तास. त्याच्यानंतर परत येऊन मग बॅग पॅक करायची आहे, कारण आज संध्याकाळचं बुकिंग आहे पुण्यासाठी. सो आज निघणार आहे मी. तर मस्त वाटलं गावाकडे येऊन, एकदम मज्जा, एकदम धमाल केली. 2 दिवसच होतो, बट यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायला थोडासा प्रॉब्लेम येतो इथं रेंजमुळे, नेटवर्कमुळे, ते जमत नाही आहे. सो चला आता जाऊयात, एन्जॉय करूयात. तर मित्रांनो, आमचं स्विमिंग करून झालेलं आहे. मज्जा आली, कारण आता मी आज जाणार आहे पुण्याला. तर भरपूर दिवस नंतर मग स्विमिंग करायला जमत नाही. एकतर विहिरीमध्ये पाणी नसतं गावाकडे जरी आलं तरी, त्याच्यामुळे मग स्विमिंग करायचं तर असं जमतच नाही मेन. तर त्याच्यामुळे परत एकदा प्लॅन बनवलं होतं पोहण्याचा, तर ते झालेलं आहे. आता घरी जाऊन मला बॅग पॅक करायची आहे, कारण निघायचं आहे रात्री 9:30-10 वाजताची गाडी आहे माझी. त्याच्यानंतर पुण्याला जाऊन मग पुण्यातलं माझं जे काही डेली रुटीन असेल ते तर मी तुम्हाला दाखवतोच. गावाकडे 2 दिवस होतो, मज्जा केली, एन्जॉय केलं, मस्त वाटलं, भारी वाटलं एकदम. 2 दिवस संपलेले आहेत, आता 2 दिवसाचा एन्जॉय झालेला आहे. खरं तर मी 3 डेज 2 नाईट्सला होतो इथे, बट कालचा जो दिवस होता, मी तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे आमचा एक बैल होता, 2 वर्षाचा होता, म्हणजे मोठा नव्हता जास्त, तर तो एक्सपायर झाला काल. त्याच्यामुळे काल काही शूटिंग दिवसभर करायला जमलं नाही. 11 ते 11:30 वाजता तसं झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पूर्ण दिवस त्याच्यामध्येच होतो पूर्ण, तर ते काही शूट करायला जमलेलं नाही आहे. तर एवढा 2च दिवसाचा गावाकडचा व्लॉग आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.